त्याचा विमान प्रवासाचा सीसीटीव्ही येऊ नये हे कशाचं फेल्युअर आहे? सीआयडी चौकशी तुम्ही लावली म्हणता, सीआयडी चौकशीत किती लोकांचे बयान घेतले गेले? ब्लॅक बॉक्स हे विचारायचं नाही आम्ही की अख्खं ते मोबाईल तिथे जळलेले दिसत आहेत, त्यांची फाईल जळलेली दिसते आहे, दादाचे कपडे तिथे जळलेले दिसले, पण ते तुमच्या कागद जळली नाहीत आणि तो ब्लॅक बॉक्स जळला नाही. म्हणजे हे जे काही चाललंय ना हे काही बरोबर नाही, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं चांगलं नाही. आणि मी सांगतो, सरकारमध्ये जरी असतो, तुम्ही मला परत उपप्रश्न विचाराल की तुम्ही सरकारमध्ये असताना तुमचा सरकारवर विश्वास नाही का? मी स्पष्टपणे सांगतो, सरकारच्या मनात असतं तर ही चर्चा अधिवेशनात झालीच असती. या चर्चेचं एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून फक्त काही स्पेसिफिक प्रश्न होते. अद्यापही साहिल मदन हा कुठे आहे? जो पायलट होता तो त्या अशोक खरातच्या आश्रमातला पोलाय का? तो मेला आहे की जिवंत आहे? सुमित कपूर मेला आहे की जिवंत आहे? याचे उत्तरच नाहीत भेटले महाराष्ट्राला. त्याच्यामुळे सदनाला गांभीर्य नव्हतं. आणि स्पष्टपणे सांगतो, सरकारला अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गांभीर्य नसल्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये त्याबाबत स्वतंत्र चर्चा झाली नाही. हे दुःख आणि ही सल ही शेवटच्या दिवसापासून मरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या मनात ती कायम राहील. असं आहे, ती अशोक खरात ही व्यक्ती नसून ती विकृती आहे. आता जोपर्यंत त्याचा खरा चेहरा समोर आला नाही तोपर्यंत तो सर्वांना पूजनीय होता. सर्व लोक त्या बाबांच्या नादाला लागले होते. त्याचा गुरुमंत्र घेणं, त्याची दीक्षा घेणं, त्याच्या आश्रमात जाणं, तिथे पूजा करणं, ते करंगळ्या कापणं, त्या अघोरी विद्या करणं, अमावस्या पौर्णिमेला तिथपर्यंत जाणं, आणि हे सगळं चालू होतं. म्हणजे आम्हाला राजकारणात सक्सेस मिळवायचा असेल तर बाबा सांगेल तेच केलं पाहिजे. बाबांनी जर म्हटलं ना ही घाण आहे ही खा, तरी खा. पण बाबाचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर सर्व आता ते तक्रारी द्यायला लागलेत. म्हणजे असं आहे की ज्या तुकारामांनी, ज्या गाडगे बाबांनी आणि ज्या नरेंद्र दाभोळकर सरांनी आपला जीव लावला या गोष्टी करता की समाज दुरुस्त झाला पाहिजे, याचं कारण एक आहे, तुकाराम, गाडगे बाबा, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली हे संत आता आउटडेटेड होतील अशी परिस्थिती निर्माण होत असताना हे जे नकली आहेत हे आता पुढे आलेत. आणि हा एक आहे सॅम्पल, असे अनेक सॅम्पल आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साधू तो चले गए रह गए नीम के, म्हणजे साधू तो चले गए रह गए नीम के खोड, असली साधू चले गए रह गए चपाती चोर. म्हणजे हे